नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी, सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ। नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध, सकल मातंग समाजाच्या वतीने बिडकीन पोलिसांना निवेदन। सोशल मीडियावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे तसेच मातंग समाजाबद्दल कथित आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सकल मातंग समाज, बिडकीन व चितेगाव सर्कलच्या वतीने शुक्रवार रोजी निलजगाव फाटा येथून सुरू झालेला मूकमोर्चा बिडकीन पोलीस ठाण्यात पोहोचला व पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। या निवेदनात नमूद केले आहे की मुंबईतील भांडूप पश्चिम येथील राजू थाटे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्याबाबत कथितरित्या अत्यंत आक्षेपार्ह, अपमानास्पद व अवमानकारक वक्तव्य केले आहे। तसेच संपूर्ण मातंग समाजाबद्दलही अपमानास्पद शब्दांचा वापर करून समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजाला उद्देशून अवमानकारक भाषा वापरत आझाद मैदानात येण्याचे आव्हान दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ, द्वेष आणि सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, उमेश त्रिभुवन, भरत मोघे, राहुल मिसाळ, किशोर मिसाळ, अंकुश अवचिंदे, किशोर कांबळे, श्याम पाटोळे, रवींद्र गायकवाड, संदीप बत्तीसे, अण्णा बत्तीसे, सचिन गायकवाड, निलेश आव्हाड, आदित्य घुले, कृष्णा जगधने, विशाल जगधने, नितीन मोरे, किरण अवचिंदे, निलेश गायकवाड, सुनील गुढेकर, जिजा गुढेकर, आकाश गायकवाड, राहुल उंब, लहू मोघे, संदीप साबळे, आकाश ढगे, ज्ञानेश्वर साळवे यांच्यासह सकल मातंग समाज, बिडकीन व चितेगाव सर्कलमधील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी दिलीप जोशी, बिडकीन। नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या। पुन्हा भेटूया लवकरच। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ।